लाडकी बहीण योजनेमध्ये जे निराधार होते, जे श्रावण बाळामध्ये ज्यांनी सध्या लाभ घेत आहे, त्यांचे नाव सुद्धा कमी होणार आहे. कसं बघताय? काय बघायचं त्याच्याकडं? सरकारने म्हटलेलं आहे की दुसऱ्या योजनेचा लाभ घेणाऱ्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही. आता सरकार काय काय त्याला लिस्टिंग लावते ती कळेल. निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी लाच दिली अक्षरशः 1,500 रुपये प्रत्येकाला. आता ही लाच दिल्यानंतर आता एक एक त्यांना आठवतात अटी शर्ती. त्यावेळेस अटी शर्ती सहितच फॉर्म का नाही स्वीकारले? कारण त्यावेळेस निवडणुकीची लाच द्यायची होती. काल संजय राऊत यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे की शिवसेनेमध्ये नवीन उदय होणार आहे. त्याआधी त्यांचं म्हणणं असं होतं की उदय सामंत जे आहे ते पुन्हा एकदा बंड करू शकतात. 9 तास प्रेसला झाला ते प्रश्न उदय. दादा, किरीट सोमय्या बांगलादेशी मुसलमानाचा विषय घेऊन काल सिल्लोडला आले होते आणि तिकडे मोठ्या प्रमाणात बांगलादेशी येतात. आम्ही त्यांच्या विरोधात लढणार, बांगलादेशी मुस्लिमांची स्पेशल बस भरून त्यांना बांगलादेशला रवाना करा वगैरे वगैरे बोलत होते. आता जिथं आले सिल्लोड तिथं अब्दुल सत्तार साहेबांचा सपोर्ट त्यांच्या सरकारलाच आहे. त्यांनी संरक्षण दिलेलं असावं अशा बांगलादेशींना. आधी अशा आमदारांच्या ज्या चौकशा अर्ज आलेले त्याच्यात जरा देवेंद्र फडणवीसांना जाऊन जरा विनंती करा म्हणा किरीटजींना की जाऊन आधी त्या चौकशा करा, वेगळ्या पद्धतीनं कसे गैरप्रकार सिल्लोडमध्ये होतात. बांगलादेशी तर सगळे कुठले का असो, नुसतं सिल्लोडचे नाही, या देशातले हाकलून दिले पाहिजे. त्याच्याविषयी काही मनात शंका असायचं काही कारण नाही. हाकलूनच दिले पाहिजे. पण सरकार देशात तुमचं आहे, राज्यात तुमचं आहे, कोण संरक्षण देतं त्यांना, कोण येऊ देतं त्यांना, हे पण जरा जनतेसमोर आलं पाहिजे. एकनाथ शिंदे जे दरेगावला गेलेत नाराज होऊन, तर त्यांची नाराजी खरी असल्याचं संजय राऊत म्हणतात आणि उदय सामंत यांच्याबरोबर 15 आमदार आहेतच असा त्यांचा आज दावा आहे संजय राऊत. नाराजी असेल, हे बा ते सीएम झाले नाही तिथपासूनच त्यांची नाराजी आहे. कारण त्यांच्या नावावर त्यांच्या सगळ्या आयडियानी सरकार आलेलं आणि नंतर त्यांनाच बाजूला केलेलं, तेव्हा नाराजी तर तिथपासून मुख्य आहे. ह्या बाकीच्या आता छोट्या छोट्या नाराजी आहेत. नवाब मलिकांची पुन्हा चौकशी होणार आहे. समीर वानखेडेच्या बहिणीनं नवाब मलिकांविरोधात बदनामीची तक्रार दिली आहे. समीर वानखेडेच्या का नवाब मलिकांच्याच बहिणीने दिली? माझ्या माहितीप्रमाणे नवाब मलिकांच्याच बहिणीनं तक्रार दिली त्यांच्या विरोधात, समीर वानखेडेच्या बहिणीने नाही. नाही, ही पुढची अपडेट आहे की समीर वानखेडेंच्या बहिणीनं पण नवाब मलिकांविरोधात. ठीक आहे ना, जी काही तक्रार असेल त्याची चौकशी सरकारने केली पाहिजे. नवाब मलिक असेल नाही तर कोणी असेल. दादा, राजकारणात कोणी कायमस्वरूपी कुणाचा शत्रू नसतो, मित्र नसतो असं समजतात. आता तुम्ही मातोश्रीचे खूप जवळचे. आता पुन्हा एकदा शिंदेच्या शिवसेनेमध्ये फूट पडण्याची जे चर्चा सुरू आहे, पुन्हा जर ते त्यांनी टाळी दिली तर तुम्ही त्यांना सामावून घेणार का किंवा एकत्र येण्याची काही चिन्हे आहेत का? मला असं वाटतं हे स्वप्न पाहण्याची काही आवश्यकता नाही. संघटनेला संघटनेचं काम ताकदीनं करावं लागेल. कोणी येईल त्याला टाळी देईन, कोणी जाईल त्याला टाळी घे, या भानगडीत करायची मला असं वाटत नाही. शिवसेनेला गरज आहे. मान्य उद्धवजींच्या नेतृत्वाखाली शिवसेना बळकटीनं उभा राहील आणि हे सत्ता सोडून कोणी येणार नाही. सत्तेचे हापापलेले लोक आहे ते. सत्ता सोडून कोणीही इकडे तिकडे जाणार नाही. किती जरी काही जरी ओरडलं, कोणी जरी नाराज असलं तर काही होणार नाही. पहाटेचा शपथविधी झाला होता, त्याच्यावरून छगन भुजबळांनी आणखीन एक गौप्यस्फोट केला की त्यांचं म्हणणं पहाटेचा शपथविधी हे षडयंत्र होतं. मग ते षडयंत्र कोणी रचलं? उद्धव ठाकरे तर षडयंत्र रचू शकत नाहीत, काँग्रेस नेतेही रचू शकत नाहीत, मग षडयंत्र कोणी रचलं असं विचारताना ते म्हणतात की हे षडयंत्र राष्ट्रवादी लोकांनी रचलं की भाजपमधील, याविषयी माहिती नाही. मात्र मला आठवतं की 2019मध्ये बैठका सुरू होत्या. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांमध्ये बैठका सुरू होत्या. त्यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवार यांच्यात काहीतरी वाद झाला आणि शरद पवार निघून गेले. हे फार वरिष्ठ स्तरावरच्या बाबी आहेत. मला याच्यातलं जास्त कोणतंही ज्ञान नाही. त्यामुळे छगन भुजबळ काय म्हटले, षडयंत्र होतं नव्हतं, पण हे तर सत्य आहे की भारतीय जनता पार्टी आणि अजितदादा पवार यांचा शपथविधी झालेला होता. 1 रुपयात पीक विमा योजना बंद पडणार आहे. त्याच्यात काही अनियमितता, गैरव्यवहार, घोटाळे झाल्यामुळं ती योजना बंद करणार असल्याची माहिती आहे. होऊ शकतं, कारण योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी आणलेली असताना तिचा जर मिसयूज झाला तर मला असं वाटतं अशा योजना बंदच होत असतात. आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या ऐवजी अन्य हितासाठी जर स्वार्थासाठी वापरले असेल, राजकारणासाठी वापरले असेल
तर मला असं वाटतं निश्चित त्याचा परिणाम शेतकऱ्यांनाच भोगावा लागणार आहे. त्याला जबाबदार हे जे मधले लोक आहेत, विशेषतः सत्ताधारी पक्षातले आणि अधिकारी मंडळ, हे जबाबदार राहतील. 24 जानेवारीला शिवसेना भवन येथे सर्व जिल्हा प्रमुखांची बैठक आहे. ही महत्वाची बैठक मानली जाते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर. नेमकं काय आढावा? त्याच्या आधी 23ला जाहीर सभा आहे ना उद्धव साहेबांची. बैठक नंतर जे काय व्हायचं ते सभेतच होणार आहे. बैठक आमची संघटनात्मक कामकाजासाठी आहे. पण 23ला अंधेरीला मोठी सभा आहे उद्धव साहेबांची महाराष्ट्राची. ते लाडक्या बहिणीचे 2100 रुपये जे आहेत ते मार्च महिन्यानंतर मिळणार असं विखे पाटील म्हणतात, तर अजित पवार म्हणतात की छाननी होणार. आता बोललो ना हा मुद्दा की ज्याला यांना योजनेचा लाभ आहे, मग संजय गांधीचा असेल, शेतकऱ्यांच्या काही योजनेचा असेल, त्याला या लाभ देणार नाही. छाननी होणार, याच्यात अर्धे लोक गाळणार आणि मग 2100 करणार. ती लॉटरी संघटनावाले आंदोलन करण्याची तयारीत आहे. पण लॉटरी वाचेल. माझं मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी बोलणं झालेलं आहे. 1-2 दिवसात बैठक होईल मुंबईला. निश्चित लॉटरी, महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद होणार नाही. कारण परदेशी लॉटरी येऊन इथं व्यवसाय मोठ्या प्रमाणावर करतात आणि महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद का, हा प्रश्न आहे. त्याच्यावर अनेक मराठी व्यावसायिक या महाराष्ट्रातले व्यावसायिक पोट भरतात, वर्षानुवर्ष करतात. महाराष्ट्र लॉटरीमध्ये काही सुधारण्याची आवश्यकता आहे. वितरणामध्ये तिथं त्रुटी आहे, जाहिरातबाजीमध्ये त्रुटी आहे. ज्या पद्धतीनं बाहेरच्या राज्यातल्या लॉटरी इथं येऊन, नागालँडची लॉटरी, केरळची लॉटरी, तामिळनाडूची लॉटरी, इथं येऊन त्या व्यवसाय करतात आणि महाराष्ट्र राज्य लॉटरी कशी काय बंद होणार? तर महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करता येणार नाही अशी भूमिका आमची तरी आहे. काल शरद पवार उद्धव ठाकरे यांची भेट झाली, पुढील वाटचालीबद्दल चर्चा झालेली आहे, त्याबद्दल काय सांगाल? झाली असेल, कारण असे नेते, वेगवेगळे वरिष्ठ नेते भेटत असतात. त्या हेतूनं मला वाटतं पवारसाहेबांची आणि उद्धव साहेबांची बैठक झाली. निश्चित सगळ्या राजकीय महाराष्ट्राच्या येणाऱ्या काळातल्या विषयावर चर्चा झाली असेल असं मला तरी वाटतं. भरत गोगावलेची पाठराखण केली एकनाथ शिंदेनी. निष्ठावंत कार्यकर्ता इतकी वर्ष काम केल्यानंतर पालकमंत्री पदाची अपेक्षा ठेवणं गैर काय, असं म्हणणं आहे एकनाथ शिंदेचं. ते मुख्यमंत्री असताना खरं तर त्यांना मंत्री करायला पाहिजे होतं आणि पालकमंत्री करायला पाहिजे होतं. त्यावेळेस भरत गोगावलेंचा निष्ठावंतपणा का नाही आठवला? आताच कसा काय आठवला? तुम्ही स्वतः मुख्यमंत्री होते. भरत गोगावलेंची मंत्रिपदाची तीव्र इच्छा होती. त्याच वेळेस दिला असता आणि पालकमंत्री गेलो होतं, त्याच का नाही केलं? तुम्ही स्वतः खुर्चीवर बसलेले असताना केलं नाही आणि आता तुम्ही निष्ठावंताविषयी बोलताय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.